श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, माळिये जेऊते नेले, तेऊते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले होवा वेगा. माळी ज्याप्रमाणे ज्या आळ्याला पाणी लावेल त्याकडे कुरकुर न करता ज्याप्रमाणे पाणी आनंदाने तिथे वाहत जाते, किंवा एखादा रथ हा घोडे जिकडे नेतील तिकडे जसा जातो, तसा ईश्वर जे काही आपल्या आयुष्यात घडवेल त्याप्रमाणे होईल. करता करविता तोच आहे या बुद्धीने, या भावनेने जे जे काही आपल्या वाट्याला प्राप्त होतं ती सर्व ईश्वराचीच इच्छा आहे असं समजून ईश्वराशी एकरूप होऊन त्याच्यामध्येच विलीन होऊन आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत राहणं हाच मोठा कर्मयोग आहे. आणि भक्तीची ही उत्तम स्थिती आहे. म्हणून उत्तमातलं उत्तम कर्म म्हणजेच भक्ती. तुकाराम महाराज या स्थितीलाच थोर भक्ती असं म्हणतात. भक्ती याचा अर्थ भगवंतावर अनन्य प्रेम करणं आणि त्याच्याशिवाय या जगामध्ये अन्य काही नाही. तो ठेवील तसं, तो देईल ते, आणि तो ज्या परिस्थितीत ठेवेल ती परिस्थिती आपल्या हिताचीच आहे, कल्याणाचीच आहे असा भाव मनात ठेवून आपण वागणं म्हणजेच भक्ती होय. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे आणि त्यांनी लिहिलेल्या या त्यांच्या गाथेमध्ये ते म्हणतात, हेची थोर भक्ती आवडे देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. इथे कर्म करणारा कर्ता म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप झालो की संघाताकडून होणारं कार्य हे सारं ब्रह्मरूपच होतं. आता इथे संघात हा शब्द जो वापरला आहे, संघात म्हणजे आपलं शरीर, अवयवांचा समूह. अवयवांच्या समूहाकडून जे काही कार्य घडतं किंवा जे काही कर्म घडतं ते सारं ब्रह्मरूपच होतं. का? कारण आपण स्वतः ब्रह्मस्वरूप झालेलो असतो. म्हणून कर्मयोग हे पर्वताचं शिखर आहे असं समजावं आणि गीतेला याच दिव्य कर्माबद्दल सांगायचं असतं. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत ती ओवी ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अशा प्रकारची लिहितायत. ते म्हणतात, हे अर्जुना, म्हणोनी ब्रह्मतेची कर्म, ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. 17व्या अध्यायामध्ये ओम तत्सत इति निर्देशो या श्लोकापासून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या व्याख्यानाला जो आरंभ केला आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात, ओम तत्सत या नामाचं सहाय्य घेऊन केलेल्या कर्माने कर्ता ब्रह्मरूप कसा होतो हे भगवंतांनी सांगितलं आहे असं ज्ञानेश्वर महाराजसुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आग्रहाने नमूद करतात. गीतेमध्ये कर्मयोगावर जे काही भाष्य केलेलं आहे त्याचं तात्पर्य हेच आहे की गीतेला जो योग सांगायचा आहे तो असा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, योगः कर्मसु कौशलम,
कर्तृत्व मद आणि फलाचा आस्वाद टाकून कर्म करणे याचा अर्थ कर्ता हा शेवटी ब्रह्मस्वरूप होऊन त्याच्या संघाताकडून कर्म आपोआप घडत राहणे हाच कर्मसन्यास होय. आणि गीतेमध्ये हाच कर्मसन्यास सांगितलेला आहे आणि हाच योग आपल्याला साधायचा आहे. आणि योग हा कर्मसु कौशलम, आपलं कर्म उत्तम प्रकारे कौशल्याने करणं हाच योग आहे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय. आपल्या वाट्याला आलेलं कर्म उत्तमात उत्तम करणं, आनंदाने करणं, मनापासून करणं, लक्षपूर्वक करणं हाच कर्मसन्यास होय. आणि ज्ञानेश्वर महाराजांना हा संन्यास अपेक्षित आहे. संन्यास याचा अर्थ घरदार सोडून, भगवी वस्त्र सोडून रानात जाऊन राहणं हा संन्यास त्यांना मान्य नाही. त्यांना उत्तम कर्म करून भगवंताला स्मरून त्याच्या नामामध्ये, त्याच्या स्मरणामध्ये कर्म करत राहणं हा संन्यास त्यांना अपेक्षित आहे. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी ते स्पष्टपणे म्हणतात, ज्याला आपला प्रपंचच करणं नीटपणाने जमत नाही तो परमार्थ काय करणार आणि अध्यात्म मार्गामध्ये काय प्रगती करणार. ज्याला स्वधर्माचं आचरण करता येत नाही, ज्याला उत्तम कर्म करता येत नाही, त्याला संन्यास घेऊन तरी काय लाभ होणार. आणि ज्याने मनापासून त्याग कधीच केला नाही त्याला वरवरचा त्याग करून काय बरे साधणार. ज्याच्या मनातल्या वासना अजून शिल्लक आहेत आणि वरवर जर त्याने संन्यासाची भगवी वस्त्रे घातली आणि मनामध्ये जर कामविकार त्याला त्रास देत असेल तर हा संन्यास घेऊन उपयोग काय. कारण त्याच्या मनातले विषय वासना गेलेल्या नाहीत आणि म्हणून तो विकारग्रस्त आहे. असा विकारी माणूस कितीही संन्यासाचं ढोंग करत असला तरी तो संन्यासी होऊ शकत नाही. त्यापेक्षा संसार करणारा माणूस आपला प्रपंच उत्तम करत असेल आणि आपल्या वाट्याला आलेलं काम उत्तम प्रकारे करत असेल तर तो खरा संन्यासी समजावा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, दृष्टादृष्ट विजये हो आवे जी. म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट अशा दोन्ही लोकामध्ये, म्हणजे इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये विजय प्राप्त करावा, म्हणजेच आपल्या विषय आणि वासनांवर विजय प्राप्त करावा, निर्विकार व्हावं आणि खऱ्या अर्थाने संन्यासी व्हावं, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. कर्ममार्ग हा या लोकामध्ये अभ्युदय घडवून आणणारा आणि परलोकामध्ये उत्तम गती प्राप्त करून देणारा आणि अंतिमतः भगवंताची प्राप्ती करून देणारा असा असल्यामुळे कोणत्याही पुरुषाने कर्म सोडू नये, कर्म टाकू नये, कर्मसन्यास घेऊ नये, असं ज्ञानेश्वर महाराजांचं स्पष्ट सांगणं आहे. आता इथे तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल की भोग भोगणे जर सोडलं तर आपण जिवंत कसं राहायचं. हा एक नक्कीच तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भोग सोडणे याचा अर्थ अन्नपाणी सोडणं, कपडे घालणं सोडणं, घरामध्ये राहणं सोडणं, या गोष्टी सोडायच्या नाही आहेत. त्या तर कराव्याच लागणार आहेत. कारण आपला देह चालू राहिला तर या सगळ्या गोष्टी अध्यात्म परमार्थ आपल्याला करता येणार आहे. म्हणजे देहासाठी आवश्यक असणारे भोग आपल्याला भोगावेच लागतात. मग काय सोडायचं आहे? त्या भोगांविषयी असणारी आपली जी लिप्तता आहे ती सोडायची.
आपण त्या भोगामध्ये जे काही विलीन होतो आणि 24 तास आपण त्या भोगांचंच चिंतन मनन करतो आणि भोगांचंच स्मरण करतो, हे ज्ञानेश्वर महाराजांना मान्य नाही आहे. ते काय म्हणतात, मीपणा सोडा, माझं माझं म्हणणं सोडा, हव्यास सोडा, आसक्ती सोडा आणि भोगामध्ये गुंतून राहणं सोडा. हे सोडायचं. म्हणजे शरीराने भलेही भोग भोगू द्या, पण मन मात्र आपलं भगवंताच्या चरणाशी विलीन ठेवा. शरीराने काम आणि मनाने नाम, हा मंत्र सर्वच संतांनी आपल्याला दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मीपणा सोडा, माझं माझं म्हणणं सोडा आणि मला हे हवं, मला ते हवं, हा हव्यास सोडा, हा आग्रह सोडा, ही आसक्ती सोडा. हे सोडायचं. कर्मयोगामध्ये हाच संन्यास महत्त्वाचा आहे. संन्यास याचा अर्थ आसक्ती सुटली पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं मन अडकून राहता कामा नये. हल्ली कसं झालं आहे, आपल्याला सकाळी उठल्यानंतर चहा प्यावा लागतो, नाश्ता व्हावा लागतो, जेवावं लागतं. या सगळ्या गोष्टींमध्ये आपली आसक्ती असते आणि आपण त्याची चवीनं चर्चाही करतो की आज काय नाश्त्याला, जेवायला काय आहे, भाजी कुठली आहे, अजून काय आहे, गोड पदार्थ कुठला. म्हणजे आपण त्या भोगांमध्ये आसक्त असतो आणि सतत त्याचं चिंतन करत असतो. ज्ञानेश्वर महाराजांना ते सोडायचं आहे. ते म्हणतात, भोग भले भोगेनात का, पण त्याच्याबद्दलची आसक्ती सोडा, त्याच्याबद्दलच्या अपेक्षा सोडा आणि असलं तर असू द्या, नसलं तर नसू द्या, इतकं आपलं मन निर्विकार झालं पाहिजे. अमुक एक गोष्ट हवी म्हणून अट्टाहास नको. मिळाला चहा प्यायचा, नाही म्हणायचं नाही, पण चहाच हवा म्हणून हटून बसायचं नाही, आग्रह धरायचा नाही. जेवायला मिळालं 2 घास खायचे, पोट भरण्या इतकं जेवायचं नाही का. 2 प्रकारची माणसं असतात. काही माणसं जगण्यापुरतं खातात आणि काही माणसं खाण्यासाठी जगतात. आणि खाण्यासाठी जी माणसं जगतात ती दिवसभर त्या खाण्यापिण्याचाच चर्चा करत असतात. म्हणून महाराज काय म्हणतात की खाण्यापुरतं आपण देह टिकवण्यापुरतं, जगण्यापुरतं आपण खाल्लं पाहिजे, पण खाण्यासाठी जगायला नको आहे. अशा प्रकारची आपली आसक्ती जर संपली, आपल्या अपेक्षा जर संपल्या आणि एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून आपल्या मनाला वाटणारी रुखरुख जर थांबली, तर तो खऱ्या अर्थाने संन्यास ठरतो. म्हणून कर्मयोग, कर्म करत राहणं, भोग भोगत राहणं, हाच मुळी संन्यास आहे. का? कारण ते आपल्या वाट्याला आलेलं आहे. आपल्या वाट्याला आलेली गोष्ट आपण टाळू शकत नाही. आज माझ्या नशिबामध्ये मोटारीने हिंडावं असा जर भोग भगवंताने दिला असेल, तर माझ्या दारामध्ये मोटार येऊन आपोआप उभी राहील. कोणाची येईल, काय येईल, कशी येईल माहीत नाही, पण येईल. आणि आल्यानंतर त्या मोटारीत बसून जाणं हे माझं कर्तव्य ठरतं. आणि मोटारीत बसण्याचं कर्म करणं म्हणजेच संन्यास आहे. उलट मी मोटारीत बसणारच नाही, मी संन्यासी आहे, मी पायी चालत जाईन, असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हणायचं आहे, आपल्या वाट्याला भगवंतानी आज जे काही भोग दिलेले आहेत ते भोगत भोगत आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत राहणं हाच संन्यास आहे. संन्यास म्हणजे सगळं सोडून बाहेर जायचं, घरदार बायको मुलं सोडायची आणि बाहेर जाऊन एकट्याने राहायचं, रानावनात भटकायचं, भगवे कपडे घालायचे, अशा अर्थाचा संन्यास त्यांना नको आहे. ज्ञानेश्वर महाराज आणखीन एका गोष्टीचा आग्रह धरतात. ज्ञानी पुरुषाने, म्हणजेच ज्याने भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे अशा प्राप्त पुरुषाने स्वतः कर्म करून, स्वतः आचरण करून मगच जगाला मार्गदर्शन करावे असा आग्रह ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. ते म्हणतात, विशेषे आचरावे लागे संती. जे कोणी संत आहेत त्यांना आपलं आचरण हे विशेष ठेवावं लागतं. त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे आचरण करता येत नाही.
त्यांना काही बंधनं पाळावी लागतात, काही त्यांना निषिद्ध कर्म असतात, काही अगदी आवश्यक कर्म असतात. या सर्व गोष्टींचं भान ठेवून त्यांना वागावं लागतं. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जरी ज्ञानप्राप्ती झाली तरी ज्ञान प्राप्त झालं आणि जरी तो मुक्त झाला तरी त्याच्या शरीराकडून संघाताकडून कर्म होतच राहणार. कारण कर्म केल्याशिवाय आपलं जगणंच निरर्थक होईल. आपलं पूर्व प्रारब्ध जोपर्यंत शिल्लक असतं तोपर्यंत शरीराकडून कर्म घडतच राहतं. शरीर जोपर्यंत पडत नाही, आपल्या शरीरातून जोपर्यंत प्राण निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला कर्म करणं भागच असतं. आणि हे सारे पूर्वजन्माचे संस्कार घेऊनच आपण जन्माला आलेलो असतो आणि त्या पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे आपल्या मागच्या कर्माच्या फळाप्रमाणे आणि त्या भोगांप्रमाणे ते भोग आपल्या वाट्याला येतात आणि ते सर्व भोगून संपेपर्यंत आपला देह शिल्लक राहतो. ज्या क्षणी आपले भोग भोगून संपतात त्या क्षणी आपल्याला मृत्यू येतो. म्हणून मृत्यूपर्यंत आपल्याला कर्म करत राहावं लागतं आणि भोगही भोगावे लागतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.